छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी ज्यांनी अट्टास केला, एवढं सगळं निर्माण केलं. ती माझी जिजाऊ मासाहेब, ती सुद्धा एक देवी होती, ती सुद्धा एक आई होती. अरे या समाजाकडे पाहिलं, या समाजातल्या लोकांकडे पाहिलं, माझ्या जिजाऊ मासाहेबांना कळून चुकलं की या समाजामध्ये वाईट कार्य होत आहे, जिजामातांना सहन झालं नाही. मग माझ्या जिजामातेंची पुण्याई फळाला आली आणि जिजामातेनं सह्याद्रीच्या कडेवरती भवानी माता येऊन स्थिरावलेली आहे. माझ्या भवानी मातेच्या समोर पदर पसरलेला आहे आणि माझ्या भवानी मातेला माझी जिजाऊ मासाहेब काय म्हणती, अगं माते, या समाजामध्ये एवढा अन्याय होतोय, अत्याचार होतोय, आया बहिणींची अब्रू माझ्या डोळ्यात एकच लुटली जाते. हा आता अन्याय अत्याचार मला सहन होत नाही. भवानी मातेला माझ्या मासाहेबांनी प्रार्थना केली आणि सांगितलं, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर स्वराज्यासाठी काहीतरी करावं. अशी माझ्या जिजाऊ मासाहेबांनी त्या भवानी माते